हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टेड MST CET डेट काय असू शकता याबद्दल डिस्कस करणार आहोत। पण ते डिस्कस करण्या अगोदर काल आपण जी फ्री ऑनलाइन MCQ टेस्ट 6 कंडक्ट केली होती तिचे टॉपर्स अनाउन्स करूया। कालच्या फ्री ऑनलाइन MCQ टेस्टसाठी आपण जो चॅप्टर ठरवला होता त्याचं नाव आहे ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस आणि हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे कारण या चॅप्टरमध्ये खूप सारे डिसीजेस दिलेले आहेत तर त्यांचे कॉझिटिव्ह एजंट हे तुम्हाला बऱ्याच वेळेस MST CET सारख्या एक्झाममध्ये विचारले जातात। सो ह्या टेस्टमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी एक्सलंट स्कोर हे अचीव केलेले आहे। त्यापैकी जे फर्स्ट 5 टॉपर्स आहेत ते अगोदर आपण अनाउन्स करूया। त्यामध्ये फर्स्ट टॉपर आहे अद्रिता भुनिया, स्कोर आहे 26। त्यानंतर आदित्य मगर 26, सेम स्कोर आहे दोघांचे। त्यानंतर निकिता काळे 25, जिशन 25, महेश 24। सो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर जे काही टॉपर्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा क्लॅश झालेला आहे, म्हणजे सेम मार्क्स त्यांनी ऑब्टेन केलेले आहे। पण या ठिकाणी हे जे डिफरन्शिएशन आहे म्हणजे रँकिंगमध्ये हे आपण ॲक्च्युअली ठरवलेलं आहे की त्यांनी किती वेळ तो टेस्ट अटेम्प्ट करण्यासाठी घेतला। म्हणजेच हा जो फर्स्ट विद्यार्थी आहे याने कमी वेळ घेतला आणि हा जो सेकंड विद्यार्थी आहे आदित्य तर याने थोडासा जास्त वेळ ती टेस्ट अटेम्प्ट करण्यासाठी घेतला, त्यामुळे त्याचा स्कोर सेम असूनही सेकंड रँक आहे। सो या ठिकाणी जे नंबर ऑफ स्टुडंट आहेत की ज्यांनी काल ऑनलाइन MCQ टेस्ट अटेम्प्ट केली त्यांची संख्या होती 301। सो फक्त 301 विद्यार्थ्यांनी कालची फ्री ऑनलाइन MCQ टेस्ट अटेम्प्ट केली होती। सो आता या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं काय आहे तर हे की 301 विद्यार्थ्यांमध्ये टॉपरमध्ये सेम मार्क असलेले विद्यार्थी तुम्ही इथे बघू शकता। त्यासोबतच असे खूप सारे विद्यार्थी आहेत की जे या ठिकाणी मी मेन्शन केलेले नाहीये पण त्यांना 23 मार्क्स आहेत। त्यानंतर खूप साऱ्या जणांना 22 आहेत, तर खूप साऱ्या जणांची टाय 21 वर झालेली आहे, तर खूप सारे विद्यार्थी हे 20 वर आहेत। म्हणजे खूप सारे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना सेम मार्क्स आहे। आता ही कॉम्पिटिशन फक्त किती विद्यार्थ्यांमध्ये आहे? 301, फक्त 300 विद्यार्थ्यांमध्ये आहे। आता तुम्ही जस्ट इमॅजिन करा की ही जर ॲक्च्युअल एक्झाम असेल तर म्हणजेच जी एक्झाम तुम्ही आता देणार आहात MST CET 2020 त्या एक्झाममध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स हे लाखांमध्ये असणार आहे। सो त्या ठिकाणी सेम मार्क्स असण्याचे चान्सेस किंवा प्रोबॅबिलिटी किती हाय असणार आहे। सो विचार करा की कॉम्पिटिशन किती टफ आहे। त्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये फक्त 1 मार्क जरी जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्यापेक्षा पुढे निघू शकता आणि तुमच्या त्या ठिकाणी रँकिंगमध्ये खूप साऱ्या नंबर्सचा डिफरन्स क्रिएट होऊ शकतो। म्हणून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्रत्येक क्वेश्चन जो टेस्टमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असतो तो तुम्ही केअरफुली बघणं फार गरजेचं आहे। त्याचे ऑप्शन्स काय आहेत, प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला काय इन्फॉर्मेशन टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे त्या प्रत्येक ऑप्शनचा विचार करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। काय सांगता येतं कुठला क्वेश्चन तुम्हाला खरंच रिअल एक्झाममध्ये येऊ शकतो। सो ज्या पद्धतीने मी ऑनलाइन MCQ टेस्ट ॲडजस्ट केलेली आहे किंवा त्यामध्ये जे क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे, सो माझा प्रयत्न हाच असणार आहे की मॅक्झिमम क्वेश्चन त्या टेस्टमधले तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाममध्ये आले पाहिजेत। त्यामुळे मी तुम्हाला परत सांगतो आहे की तुम्ही मॉक टेस्ट द्यायला घाबरू नका। इथे तुमचा स्कोर कमी आला तरी चालणार आहे, पण मॉक टेस्टमध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहे ते एकदा तुम्ही बघा, त्याचे ऑप्शन्स व्यवस्थितपणे स्टडी करा आणि त्याचा इन डिटेल स्टडी करण्यासाठी तुम्ही टेक्स्टबुक रेफर करा, तर तुम्हाला नक्कीच फायनल एक्झाममध्ये त्याची मदत होणार आहे। कारण अजून खूप सारे विद्यार्थी आहे की जे ऑनलाइन MCQ टेस्ट द्यायला घाबरत आहेत, तर त्यांचं बेसिक रिझन असं असू शकतं की त्यांचं कदाचित प्रिपरेशन झालं नसेल किंवा स्कोर कमी येईल या भीतीने ते कदाचित टेस्ट अटेम्प्ट करत नसेल किंवा काही जण लेझीनेस पण शो करत असतील। पण लेझीनेस शो करण्याची आता ही वेळ नाही आहे। तुमच्याकडे जो काही एक्स्ट्रा वेळ आता मिळतो आहे कारण MST CET आता पोस्टपोन झालेली आहे, सो हा जो काही एक्स्ट्रा वेळ तुम्हाला मिळालेला आहे यू कॅन कन्सिडर इट ॲज अ बोनस और यू कॅन कन्सिडर इट ॲज ॲन ऑपॉर्च्युनिटी। सो या ऑपॉर्च्युनिटीचं तुम्हाला प्रॉपरली युटिलायझेशन करून तुम्हाला MST CET मध्ये तुमचा स्कोर कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे। होप सो तुम्हाला कळालं असेल की मला काय सांगायचं आहे। तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कॉम्पिटिशन ही फार टफ आहे। फक्त 300 विद्यार्थ्यांमध्येच कॉम्पिटिशनची लेवल एवढी हाय असेल तर ॲक्च्युअल एक्झाममध्ये जेव्हा लाखांमध्ये स्टुडंट ही एक्झाम अपियर करणार आहेत त्यावेळेस कॉम्पिटिशनची लेवल ही प्रचंड खूप हाय असणार आहे। त्यामुळे तुम्ही प्रॉपर प्रिपरेशन तुमचं करणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा जो स्कोर आहे तो प्रॉपरली हायेस्ट पोझिशनला सिक्युअर करू शकता। होप सो तुम्हाला याबद्दल क्लॅरिटी आली असेल। यानंतर आज आपण जी ऑनलाइन MCQ टेस्ट कंडक्ट करणार आहोत
त्या ऑनलाईन MCQ टेस्टसाठी जो चॅप्टर आपण कालच ठरवला होता त्याचं नाव आहे सर्क्युलेशन आणि ही टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत दुपारी 12 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत. ही टेस्ट तुम्हाला ॲप्लिकेशनमध्येच जो टेस्ट सेक्शन आहे त्या ठिकाणी जाऊन अटेम्प्ट करायची आहे. बऱ्याच वेळेस काय होतं ना की टेस्ट असाइन करण्यामध्ये थोडे टेक्निकल इश्यू येऊ शकतात, जसे काल आले होते. त्यामुळे काल टेस्ट जरा तुम्हाला उशिरा असाइन करण्यात आली, पण तुम्ही ॲप्लिकेशन प्रॉपरली चेक करत चला. जर तिथे तुम्हाला उशिरा टेस्ट अनाऊन्स करण्यात येणार असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मी जो अनाउन्समेंट सेक्शन आहे तिथून तुम्हाला मी एक प्रॉपर अनाउन्समेंट करतो की आजची टेस्ट उशिरा का झाली किंवा त्याचा टायमिंग काय असणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला फक्त ॲप्लिकेशन प्रॉपरली बघायचं आहे, कारण गोंधळून जायचं नाहीये. सिम्पली तुम्हाला फक्त ॲप्लिकेशनमध्ये जे अनाउन्समेंट तुम्हाला जे नोटिफिकेशन्स येतात ते फॉलो करायचे आहे. ते नोटिफिकेशन मी तुम्हाला सेंड करत असतो जर त्या टेस्टमध्ये काही चेंजेस असतील तर त्यासाठी. आता आपण टेस्टचा टायमिंग रात्री 9 वाजेपर्यंत यासाठीच ठेवलेला आहे की मॅक्झिमम मुलांना ही टेस्ट देता यायला हवी, कारण की खूप सारे विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे घरी सेलफोन अवेलेबल नसल्या कारणाने ते टेस्ट अटेम्प्ट करू शकत नाही. त्यामुळे आपण हा टाइम एक्सटेंड केलेला आहे. आता राहिला प्रश्न सोल्युशन बद्दल. जे काही टेस्ट तुम्ही अटेम्प्ट करतात त्याचे सोल्युशन तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये जिथून तुम्ही टेस्ट अटेम्प्ट केली होती तिथेच क्लिक करून तुम्हाला खाली गेल्यानंतर व्ह्यू रिपोर्ट्समध्ये सोल्युशन्स बघता येणार आहे. खूप सारे विद्यार्थी आहेत की ज्यांना सोल्युशन्स बघता येता आहेत, पण असे सुद्धा काही विद्यार्थी आहेत की जे मला कॉमेंट करतात की सर मला सोल्युशन दिसत नाहीये. सो मी अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगतो तुम्हाला सोल्युशन टेस्टचे कधी बघायला मिळतात. सपोज आपला टेस्टचा टायमिंग दुपारी 12 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत आहे. सो 9ला ही डेडलाईन आहे. 9ला टेस्ट सबमिट झाल्यानंतर त्याच्या 2 ते 3 तासानंतर सोल्युशन्स हे तिथे अवेलेबल होतात. कळालंय का? म्हणजेच रात्री 11 किंवा 11:30च्या आसपास तुम्हाला त्या टेस्टचे सोल्युशन्स हे बघायला मिळणार आहेत. हे तुम्ही प्रॉपरली समजून घ्या. टेस्टची जी डेडलाईन आहे तिच्यानंतर 2 ते 2.5 तासांनीच तुम्हाला सोल्युशन्स त्या ठिकाणी अवेलेबल होतात. पण सपोज काही विद्यार्थी असतील की तरीसुद्धा त्यांना सोल्युशन्स त्या ठिकाणी बघायला मिळत नसतील तर तुम्ही प्लीज मला जो काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्यावर तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉपरली कळवा. मी तुमची जी काही डिफिकल्टी आहे ती नक्की सॉल्व्ह करेल. माझा प्रयत्न तर हाच आहे की सगळ्या विद्यार्थ्यांना त्या टेस्टचे सोल्युशन त्या मिळायला हवे. पण कधी कधी काय होतं ना की तुम्ही जो मोबाईल यूज करता आहात त्याची ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा प्रोसेसर आहे या गोष्टींवर पण ते बऱ्याच वेळेस अवलंबून असतं. कारण की काही ॲप्लिकेशन्स हे मोबाईल कंपॅटेबल नसतात, त्या कारणाने तुम्हाला कदाचित हा प्रॉब्लेम असू शकतो. कारण मी माझ्या टेक्निकल टीमसोबत हे डिस्कस केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की सर कधी कधी विद्यार्थ्यांचा जो मोबाईल आहे तो जर त्याला कंपॅटेबल नसेल तर तरीसुद्धा हा प्रॉब्लेम जेन्युइनली क्रिएट होऊ शकतो. सो तुम्ही प्लीज त्यांच्याशी एकदा पर्सनली डिस्कस करा. आपण तो प्रॉब्लेम व्यवस्थित समजून त्यांच्याप्रमाणे ते ॲप्लिकेशन वाटलं असतं रिस्ट्रक्चर करू. सो हा अश्युरन्स मला त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही जो काही व्हॉट्सॲप नंबर मी तुम्हाला दिलेला आहे त्यावर प्लीज तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो पर्सनली माझ्यासोबत शेअर करा. ठीक आहे, मी तुमचा ती डिफिकल्टी नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. सो आजचा ऑनलाईन MCQ टेस्टसाठी चॅप्टर कुठला होता तर सर्क्युलेशन. त्यानंतर उद्या जी ऑनलाईन MCQ टेस्ट आपण घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला जो चॅप्टर प्रिपेअर करायचा आहे दॅट इज एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. सी आजचा चॅप्टर असेल किंवा उद्याचा चॅप्टर असेल हे दोघेही चॅप्टर झुलॉजी सेक्शनचे आहे आणि दोघेही चॅप्टर हाय वेटेज टॉपिक आहेत. त्यामुळे तुम्ही ते प्रॉपरली प्रिपेअर करा. आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की काही असे विद्यार्थी आहेत की त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांनी मला सुद्धा ॲड केलेला आहे. काल सहज मी व्हॉट्सअपमधले मेसेज चेक करत होतो, सो त्या ग्रुपवर माझी नजर गेली आणि त्या ग्रुपमध्ये मी बघितलं की खूप सारे विद्यार्थी स्टडी रिलेटेड MCQ त्या ठिकाणी सॉल्व्ह करत होते. सो अशा विद्यार्थ्यांची ही ॲक्टिव्हिटी बघून मला खरंच खूप बरं वाटलं आणि लिटरली MCQ त्या ठिकाणी त्यांनी पोस्ट केला की लगेच इमिजिएटली विद्यार्थी त्या ठिकाणी आन्सर देत होते. आणि हे बघून तर मला खूपच बरं वाटलं की विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन हे खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्यांची अपकमिंग MST CET जी तयारी आहे ती एक्सलंट आहे. सो अशाच पद्धतीने जर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी चालू ठेवली तर नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल त्यांनी सिम्पली तुमचा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे तो प्लीज मला कमेंटमध्ये शेअर करा. मी तुमची ही इन्फॉर्मेशन त्या विद्यार्थ्यांना बघायला सांगेल आणि जो कोणी ग्रुप ॲडमिन असेल त्याला मी तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करायला लावेल. फक्त एकच केअर घ्यायची आहे की हा जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे पॉलिटिकल, कुठल्याही प्रकारचे गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट किंवा कुठल्याही प्रकारचे अन्य मेसेजेस आपण त्या ठिकाणी शेअर करणार नाही. दिस ग्रुप इज टोटली डेडिकेटेड फॉर स्टडी पर्पज ऑनली. आणि शक्य झालंच तर मी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला जॉईन होण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुमच्यासोबत मला काही वेळ घालवता येईल किंवा काही इंटरॅक्शन्स करता येतील. सो नक्कीच ही खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे. सो जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी तुमचा व्हॉट्सअप नंबर कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि तुमचं नाव तिथे टाकायला विसरू नका. ठीक आहे, सो अशा पद्धतीने कालची आणि ऑनलाईन MCQ आजची जी काही ऑनलाईन MCQ टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत त्याबद्दल आपण डिस्कशन केलं. आता मला माहिती आहे खूप सारे असे अजून विद्यार्थी असतील की ज्यांना ही ऑनलाईन MCQ टेस्ट द्यायची आहे. सो सिंपल आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक मी तुम्हाला ॲप्लिकेशनची प्रोव्हाइड केलेली आहे त्यावर क्लिक करून ते ॲप्लिकेशन अगोदर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या.
इन्स्टॉल केल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या त्या बॅचमध्ये ॲड करू आणि मग ॲड केल्यानंतर तुम्ही ही ऑनलाईन MCQ टेस्ट देऊ शकता. आता बरेच असे विद्यार्थी असू शकतात की ज्यांची अगोदरचे ऑनलाईन MCQ टेस्ट त्यांना देता आलेलं नाही आहे किंवा काही कारणांमुळे ते देऊ शकले नाही आहे. सो अशा सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की ही टेस्ट आम्ही नक्की रिपीट करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला ही ऑनलाईन MCQ टेस्ट देता आली पाहिजे, त्याचे सोल्युशन्स बघता आले पाहिजे. हाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. काही दिवसांनी आपण ही टेस्ट नक्की रिपीट करणार आहोत. आता यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही सगळे ज्या गोष्टीची वाट बघत होते ती गोष्ट डिस्कस करूया. दॅट इज एक्सपेक्टेड MST CET डेट्स. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता जी काही अर्लियर नोटीस CET सेलकडून रिलीज करण्यात आलेली आहे त्या नोटीसमध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की वाढता कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहणार आहे. त्यामुळे आम्ही ही जी काही CET एक्झाम आहे ती काही कालावधीसाठी पुढे ढकलतो आहे असं आपल्या त्या CET सेलच्या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि खरंही आहे की ज्या पद्धतीने आज तुम्ही जर बघितलं तर नंबर ऑफ पेशंट्स दिवसाला वाढता आहेत भारतामध्ये. त्याची संख्या काल जर तुम्ही बघितले तर खूप सारे पेशंट्स हे कालच्या दिवसभरामध्ये त्यांची वाढ झालेली आहे किंवा त्याचा प्रादुर्भाव हा वाढतो आहे आणि खरंच आरोग्याच्या दृष्टीने हा एक गंभीर प्रश्न आहे. सो त्यामुळे ही एक्झाम पुढे ढकलणं हे स्वाभाविकच आहे आणि स्वाभाविक असल्याकारणानेच ही एक्झाम आता पुढे ढकलली गेलेली पण आहे. सो मला असं वाटतं की खरंच आपली हेल्थ ही खूप महत्त्वाची असते आणि ती जर आपण मेंटेन करू शकलो तर आयुष्यात आपण काही सुद्धा अचीव करू शकतो. सो मला असं वाटतं की त्या दृष्टीने CET सेलने हा निर्णय घेतलेला आहे की तुमची एक्झाम ही काही कालावधीसाठी पुढे ढकलली आहे. आता या ठिकाणी काल मला एक व्हॉट्सअपवर मेसेज आला होता, एका विद्यार्थ्यानेच पाठवला होता आणि खूप छान मेसेज होता. तो मेसेज क्रिकेट रिलेटेड होता आणि तुमच्यापैकी बरेच जण क्रिकेट फॉलो करत असतील. सो मेसेज असा होता की क्रिकेटमध्ये तुम्ही जर बघितलं तर जो काही बॉलिंग सेक्शन असतो त्या बॉलिंग सेक्शनमध्ये जर एखादा बॉलर खूप चांगली बॉलिंग करत असेल की त्याची बॉलिंग म्हणजे अशक्यच आहे एखाद्या बॅट्समनला खेळण्यासाठी. सो त्या ठिकाणी काय करायचं असतं तर त्या बॅट्समनने ती ओव्हर फक्त खेळून काढायची असते, म्हणजे स्वतःला आऊट होण्यापासून वाचवायचं असतं. आणि ज्यावेळेस त्या बॅट्समनची त्या बॉलरची ती ओव्हर संपेल किंवा त्याचा जो स्पेल जेव्हा काही ओव्हर्स टाकल्यानंतर संपणार असतो तेव्हा जे उरलेले बॉलर्स असतात त्यांच्या बॉलिंगवरती रन तो बॅट्समन त्या ठिकाणी मग काढू शकतो जर तो स्वतःची विकेट वाचवू शकला तर. आता तुम्हाला हेच एक्झाम्पल या ठिकाणी इम्प्लिमेंट परफेक्टली होत आहे की आता सध्या जो काही स्पेल बॉलिंगचा चालू आहे तो कोरोनाचा चालू आहे, त्याची बॉलिंग चालू आहे. काही दिवसात ती बॉलिंग नक्कीच संपेल कारण तोपर्यंत कुठला ना कुठला तरी व्हॅक्सिन किंवा कुठलं ना कुठलं तरी मेडिसिन हे जे काही रिसर्चर जगामध्ये शोधता आहेत ते फाइंड आउट करतीलच आणि ते फाइंड आउट झाल्यानंतर आपल्याला ते मिळणारच आहे आणि त्यानंतर आपली इम्युनिटी ही स्ट्रॉंग झाल्यामुळे आपण कदाचित बेटर पद्धतीने या जो काही प्रादुर्भाव सध्या कोरोनाचा होतो आहे याच्याशी आपण लढू शकू. सो आपल्याला सध्या काय करायचं आहे तर आपली विकेट आपल्याला वाचवायची आहे आणि नंतरच्या ओव्हर्समध्ये आपल्याला खूप जास्त रन हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचे आहेत जेणेकरून आपला स्कोअर चांगला असेल. सो त्यासाठीच गव्हर्नमेंटने सुद्धा हा निर्णय घेतला आहे की तुमची जी एक्झाम आहे ती पुढे पोस्टपोन केलेली आहे. कालचाच निर्णय होता की CBSEच्या ज्या काही 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा आहेत त्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहे किंवा त्या ठिकाणी ऑप्शनल हा विद्यार्थ्यांसाठी प्रोव्हाइड केलेला आहे की काही विद्यार्थ्यांसाठी ती टेस्ट देणं हे ऑप्शनल पण असू शकतं. सो इंटरनल असेसमेंट ज्या विद्यार्थ्यांचं असेल त्या बेसिसवरती त्यांना तिथे फायनल 10th आणि 12th मध्ये मार्क्स हे त्या ठिकाणी अलॉट करण्यात येणार आहे. सो आता विचार करा की हे जे काही निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत ते कशासाठी घेतले जातात, ते आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठीच घेतले जात आहेत. त्यामुळे आपण सुद्धा या ठिकाणी थोडे पेशन्स दाखवणं गरजेचं आहे. मी समजू शकतो की आपली मानसिक स्थिती ही काही दिवसांपासून खरंच अशी होते आहे की आपल्याला तारखा डिक्लेअर केल्या जातात आणि मग त्या पुढे ढकलल्या जातात. पण या ठिकाणी गव्हर्नमेंटला सुद्धा सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार ही त्यांची फर्स्ट प्रायोरिटी असते. कारण की उद्या जर एखाद्या विद्यार्थ्याला या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीमुळे जर इन्फेक्शन झालं तर त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचा त्या ठिकाणी प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळेच गव्हर्नमेंट ही एक्झाम कदाचित पुढे ढकलते आहे आणि आपण सुद्धा या ठिकाणी इम्पेशंट न होता गव्हर्नमेंटला एक सपोर्ट करणं गरजेचं आहे. जो काही एक्स्ट्रा वेळ मिळतोय तुम्ही त्याच्याकडे ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघायला काहीच हरकत नाहीये. त्या एक्स्ट्रा वेळामध्ये तुम्ही तुमचं प्रिपरेशन हे प्रॉपरली करायला हवं. आता आपण डेट्स बद्दल बोलूया. प्रोबॅबली माझं मत याबद्दल असं आहे की मिड ऑगस्ट किंवा ऑगस्ट एंड नंतर तुमच्या MST CETच्या एक्झाम या लाईकली होऊ शकतात. पण हे माझं वैयक्तिक मत आहे. या ठिकाणी मी कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट तुमच्यासमोर मांडू शकत नाही. पण मला असं वैयक्तिक वाटतं कारण की ज्या पद्धतीने नंबर ऑफ पेशंट सध्या देशामध्ये वाढता आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये वाढता आहेत. सो एक हॉटस्पॉट आपला देश सध्या कोरोनासाठी बनलेला आहे. त्यामुळे त्याची पीक लेवल यायला अजूनही वेळ आहे. पीक लेवल आल्यानंतरच
त्याचे पेशंट्स जेव्हा कमी व्हायला सुरू होतील त्यावेळेस गव्हर्नमेंट कुठला तरी एक ठाम निर्णय याबाबत घेऊ शकेल आणि त्यावेळेस तो निर्णय खरंच आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या हिताचा असणार आहे. त्यामुळे लाईकली ही एक्झाम ऑगस्ट मिड नंतर म्हणजे जवळपास 15 ते 20 ऑगस्ट नंतर किंवा ऑगस्ट महिन्यानंतरच कदाचित सप्टेंबरमध्ये सुद्धा होऊ शकते. हे माझं वैयक्तिक मत आहे. जोपर्यंत CET सेलकडून कुठलीही ऑफिशियल इन्फॉर्मेशन येत नाही किंवा त्याबद्दलच्या कुठल्याही तारखा डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त एवढाच विचार करायचा आहे की काही दिवस आपली एक्झाम ही पुढे ढकललेली आहे आणि या पुढे ढकललेल्या एक्झाममुळे जो आपल्याला एक्स्ट्रा वेळ मिळालेला आहे त्या ऑपॉर्च्युनिटीचा आपल्याला प्लस म्हणजे पॉझिटिव्ह वेने कसा बेनिफिट घेता येईल याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. टेन्शन घ्यायचं नाही आहे. प्रॉपरली तुम्हाला तुमच्या स्टडीवर फोकस करायचा आहे. दररोजच्या स्टडी प्लॅनमध्ये मी तुम्हाला काही ना काही थिंग्स या सुचवत असतो, त्या इम्प्लिमेंट करा. तरीही सुद्धा तुम्हाला जर काही डिफिकल्टीज क्वेरीज असतील तर तुम्ही नक्की मला पर्सनली व्हॉट्सअपवर त्या गोष्टी शेअर करू शकता. मी तुमचं प्रत्येकाची जी डिफिकल्टी आहे क्वेरी तिला आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. माझं वैयक्तिक मत आहे की कुठल्याही विद्यार्थ्याला अभ्यासाचं टेन्शन येता कामा नाही. तो जर डिप्रेस असेल की त्याला जर डिमोटिवेटेड फील होत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा तुमचे पर्सनल प्रॉब्लेम माझ्याशी शेअर केले तर चालतील. मी तुमचे ते पर्सनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नक्की तुम्हाला मदत करेल. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ऑनलाईन MCQ टेस्टसाठी एनरोल केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे तिथून ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि ऑनलाईन MCQ टेस्ट देण्याचा नक्की प्रयत्न करा. ती टेस्ट तुम्हाला खरंच खूप हेल्पफुल असणार आहे अपकमिंग MST CET 2020 एक्झाम क्रॅक करण्यासाठी. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी सजेस्ट केल्या त्या क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे. विनाकारण आजूबाजूला जे रुमर्स फिरता आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जोपर्यंत ऑफिशियल स्टेटमेंट हे CET सेलकडून रिलीज होत नाही तोपर्यंत तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की काही दिवसांसाठी आपली एक्झाम ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि शक्य झालं तर थोडंसं दररोज मेडिटेशन आणि योगा पण करत चला. त्याने तुम्ही थोडंसं रिलॅक्स स्वतःला फील कराल. सो आजची जी काही ऑनलाईन MCQ टेस्ट मी तुम्हाला असाइन करणार आहे त्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट.